हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काही सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्यांचा दिवस जे आहे ते खूप 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 आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि आज आहे गुरुवार, तर तुम्हाला सांगते गुरुवार असल्यामुळे जे आमच्यात उपवास असतात. आणि आज मुलगा जे आहे ना त्याला त्याच्या शाळेमध्ये जे आहे ते काहीतरी फंक्शन होतं, त्यामुळे जे आहे ना ते थोडंसं लवकर आलेलं आहे बरं का. आणि उपवास असल्यामुळे जे आहे ना तर आज ते बोलला आहे की मम्मी थांब, तू खूप रोज काम करते, आज मी तुला माझ्या हाताने काहीतरी बनवून देतो. आपण उपवासासाठी बनवून, कारण की त्याला त्याच्या हाताचं खायचं. तर चला दाखवते ते काय नेमकं बनवत आहे. तर हे पहा, ते बनवत आहे बटाटा. आणि हे बटाटा जे आहे ना त्याने त्याच्या हातानेच कट केला आहे बरं का, मी काहीही मदत केलेली नाही. आणि इकडं कुकर टाकला आहे मला सांगते, आणि तेल घालून घेतलं आहे त्याने. आणि माझा गॅस वगैरे पुसायचा राहिलेला आहे बरं का. आमचे छोटी आचार्य जे आहेत ना तर आज खूप मम्मीची मदत करत आहेत बरं का, मला सांगते असं आहे. आणि हे जे आहे ना मला सांगते, मी रात्री जे आहे ना तर मिरची बारीक करून घेतलेली होती, म्हणजे ठेचा करून घेतलेला होता. तर हे चांगलं आहे बरं का, म्हणजे याच्यामध्ये न लसूण नाही काही सध्या नाही आहे. जिरे तर असे उपवासाला चालतात, जिरे घातलेले आहेत, पण जिरे उपवासाला चालतात, त्यामुळे जे आहे तर मग जिऱ्याचं एवढं तरी काही नाही आहे. आता हे जे आहे तर त्याला मी म्हटलं की मिरची कट करण्याच्या ऐवजी जे आहे ते हे तू त्यामध्ये घालून दे, तर तुला पण सल्प होईल आणि काम पण हलकं होईल. आता इकडं आमचं जे आहे ते बघा मीठ घेऊन झालं आहे बरं का. डब्यामध्ये मीठ भरपूर आहे, पण ते काय माहिती का, भाजीला वगैरे आपण वापरतो ना त्यामध्ये जे आहे तर मग त्यानं वाटीमध्ये काढून घेतलेलं होईल. ते मला बोलत आहे की मीठ एवढं बास का म्हणून. टाक ना, खूप जादा होईल पिल्ला, कमी कर ना. अर्धा टाक. मला दाखवते बघा बस का बस आणि मिरची आहे त्याचा डब्बा घातलेला आहे, त्यामुळे गॅस फुल कर. आता थोडंसं मिरची घालून थोडासा जायचं ठेचा घालून घेतलेला आहे किंवा काय रे इकडं आमचा बटाटा जे आहे ते बघा असा होत आहे. आता शेंगदाण्याचं गुळ घालण्यात आलेलं आहे. टाक ना आणखी 3 चम्मच घालून. माहीत आहे खूप छान आहे, आणि असं मुलांना पण करता आलं पाहिजे, कारण की भविष्यामध्ये कसं असतं माहिती का, काही नाही काहीतरी आणि टाक 2 चम्मच, कारण की बटाटा भरपूर आहे. मुलांना पण भविष्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी ज्या त्या करता आल्या पाहिजे, थोड्याशा करता, जास्त नाही, कारण की त्यांचा अभ्यास पण असतो, तर त्यांना खूप हे पण असतं पण खाता जर का आलं चाललंय इकडं हां. त्याला एक काम कर, झाकण ठेवून दे आणि एकदम असं बारीक गॅसवर. हात काय म्हणत आहे पिल्ल्या? अरे वा, व्हेरी गुड, खूप छान झालं. आणि एक काम कर, बारीक गॅस कर. आणि हे पहा माझा कसं होत असेल बाळा, बारीक गॅस कर आणि झाकण लावून ठेव. तर जर का आपण ठेवलं ना तुम्हाला सांगते तर बटाटा असं नाही तर काही पण असं. आणि हा लावलं काय लावून ठेवून दे. आणि त्याला बोलले आहे मी की झाकण लावून कुकर बंद करून घे म्हणून, कारण की आज जे आहे तर मला माझं बाळ स्पेशल डे करून देणार आहे असं त्याला. तर इकडे जे आहे तर त्याचा बटाटा जे आहे तर तुम्हाला सांगते त्यांनी कुकर वगैरे लावून इथे घेतलेलं आहे बरं का. आणि आता जे आहे तर बघू 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, तर ते नक्कीच करून घेईल तुम्हाला सांगते. आणि बरेच वेळा जे आहे तर असं झालं आहे की कधी कधी काय होतं की माझी पण अशाच जे आहे तर थोडीशी तब्येत म्हणा तर सारखं जे आहे तर कुठंतरी थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे सारखं आजारी पडणं हे करणं किंवा आपल्या हा घाल तर आपल्या शरीराचं ज्याची त्याला माहिती असतं, तर तसंच झालेलं आहे माझं. आणि तुम्हाला सांगते की बरेच असं झालेलं आहे. मग कधी कधी मी पण हे असले ना आजारी वगैरे जर का असेल तर मग बाहेरून पार्सल वगैरे आणावं लागतं. पण असं जर का थोडं जरी त्यांना यायला लागलं तर भविष्यात त्यांच्या पण कुठंतरी जे आहे तर चांगलं आहे. त्यामुळे जे आहे मुलांना आपण जास्त तर नाही, त्यांचा अभ्यासाचा टायमिंग पण आज जे आहे तर ते घरी आलेलं आहे.
आणि ते बोलला की मम्मी मी करतो, म्हणून म्हणलं की कर, नाहीतर म्हणतात की ते रेग्युलर करतो का, तसं काही नाही. पण तुम्हाला सांगते, आपण बिमार वगैरे जर का असेल तर असं मुलांना थोडंसं जरी आलं ना तरी ते तरी उपाशी कुठं भविष्यामध्ये राहणार नाही. त्यासाठी जे आहे ते मुलांना नक्कीच थोडंसं, जास्त काही नाही पण थोडंसं काही आपण बघा, नाही जर का आलं तर पार्सल मागवायचं असं बोलत आहे तो. पण पार्सल बाहेरचं खाणं जे आहे ते चांगलं नाही, आणि हे आता माहीत आहे तुम्हाला सांगते. एखादा दिवस नाही तिला मी असं रेग्युलर विषयी असं सांगत आहे की खूप नटकट आहे बरं का, तुम्हाला सांगते. ते ना मला अजिबात बोलू देत नाही असं. चला तर मुलांची जे आहे तर असं झालेलं आहे. आणि मी पण तुम्हाला सांगते की आठवड्यातून 2-3 वेळा जे आहे तर बिमार पडत आहे. त्यामध्ये जे आहे तर मग गोळ्या घेणं किंवा काय करणं, आणि प्रत्येक डॉक्टरकडे गेलं तर कोणी म्हणतं की रक्त कमी आहे, बऱ्याच चेक झालेले आहे, कोणी म्हणतं काही त्रास होता, तर तसंच चाललेलं आहे. आणि असं होतं तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे ते वेगवेगळे प्रॉब्लेम असते. तर तसंच माझं पण झालेलं आहे. त्यामध्ये जे आहे ना तर मग माझं जे आहे ना तर वजन वाढत आहे तुम्हाला सांगते. कारण की खाण्यापिण्याचं तर काहीही हे नाही आहे, डिफरंट नाही. म्हणजे जसं आपण रेग्युलरचं जेवण करतो ना तर त्याच पद्धतीचं जेवण वगैरे आहे. पण काय झालेलं आहे माहिती का की असं म्हणतात की 30 वय जर का चालू असेल आपल्याला किंवा 30च्या नंतर जे आहे तर आपल्या शरीरातले जे तर हार्मोन्स चेंज होतात. त्यामुळे जे आहे तर बरेच आपल्याला म्हणतात प्रॉब्लेम म्हणजे व्हायला लागतात बरं का, असं जे आहे तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जे आहे तर तुम्हाला कुठंतरी म्हणजे अचानक चांगलं वाटणं किंवा कधी कधी खूप नाही का आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचं डिप्रेशन येणं, हे जे आहे तर नॉर्मल आहे आणि स्वाभाविक आहे. तर त्यासाठी जे आहे तर तुम्ही असं करा की म्हणजे अशा गोष्टी करा की ज्यामधून तुम्हाला खूप छान फील होतं, असं आहे. आणि त्यामध्ये जे आहे तुम्हाला सांगते माझं वजन वाढत आहे की त्यांनी सांगितलं जास्त टेन्शन घेऊ नका आणि हॅपी राहा. बघा म्हणजे भरपूर आपल्याला गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या असतात, पण असं होतं की काही ना काहीतरी मिस्टेक असते. तसं झालेलं आहे. ते मी पण खूप जास्त टेन्शन घेते माझ्या काही गोष्टीचे. त्यामुळे जे डॉक्टरने सांगितलं की प्लीज टेन्शन घेऊ नका. आणि वयाचे 30व्या वर्ष जे आहे तर ते नक्कीच सगळ्यांना प्रॉब्लेम येतो, तुम्हाला पण येत असेल. त्यामध्ये जे आहे तर मग लेडीजचा बघा प्रॉब्लेम असतात, महिन्याचा असो किंवा बऱ्याचशा वेळेस त्याने पण कधी कधी काय होतं माहिती का, रेग्युलर जर का नाही आलं तर त्याने पण पोटावरती सुजी येणं किंवा हे म्हणणं, हे प्रॉब्लेम जे आहे ते सुरू होतात. मग त्यांना आता सांगता येतं ना काही करता येतं. पण कसं आहे माहिती का, वेळेत दाखवणे खूप गरजेचं आहे. त्यांना पण तुम्हाला सांगते की बघा केस चेहऱ्यावर पण PCOD जर का आपल्याला हे झाले, डॉक्टरने जर का सांगितलं तर त्याने काय होतं माहिती का, आपला चेहरा खराब होतो. आता चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा असे नाही का आपण म्हणतो विनाकारण जे आहे ते केस येणं, हा प्रॉब्लेम जे आहे ते सुरू होतं. मग त्यामध्ये जे आहे तर खूप गोळ्या खा, औषधं खा, पण ते जोपर्यंत आपल्या शरीराला प्रॉब्लेम आहे तोपर्यंत जे आहे तर व्यवस्थित होत नाही. तर तसंच माझं पण होत आहे तुम्हाला सांगते. म्हणजे काही खा किंवा नका खाऊ, वजनही वाढत आहे. आणि तुम्हाला सांगते माझ्या चेहरा जे आहे ना तर पहिला खूप छान होता, पण आता जे आहे तर पिंपल यायला लागलेले आहेत मला त्या गोष्टीसाठी जे आहे तर. आणि डॉक्टरांना दाखवलं की मग ते सांगत आहेत की असं तर म्हणजे नाही का तुम्हाला ब्लडचा काही प्रॉब्लेम आहे, ब्लड कमी आहे, पण आणखीन तुमचं जे आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आहेत. आता मी ते तर काही नाही सांगू शकत एवढं तरी पर्सनली. पण त्यामुळे जे तर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत, कधी चांगलं वाटतं कधी उदास वाटणं हे पण होत आहे असं. चला आणि चेहऱ्यावर पण बघा काही नसेल केस येत आहेत, PCODचा हे असतो ते केस येणं, पिंपल्स येणं, बरेच आपल्या शरीरातले हॉर्मोन जे आहेत ते चेंज होतात. त्यामुळे जे आहे ते नेहमी माणसाने आनंदी राहायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगते जे आपल्याला वाटतं ना तेच केलं पाहिजे, कारण की आयुष्य हे फक्त एकदाच भेटत आहे. तर असं चला, तर मी माझा थोडासा जे आहे प्रॉब्लेम शेअर केला आहे. तर त्यासाठी जे आहे आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की वजन कमी करा म्हणून. तुम्हाला सांगते मी 55 किलो माझं हे वजन होतं बरं का, तुम्हाला सांगते. तर आता झालेलं आहे माझं 60. तर 5 किलो वजन हे माझं कसं वाढलेलं आहे तर तुम्हाला सांगते ना, खाण्यानं वाढलं आहे ना काही नाही आहे. ती माझं रोजचं जे डेलीचं जे असतं ना आपलं तर तेवढंच आहे. कारण मला जास्त खाण्यापिण्याचा शौक नाही. मला कसं म्हणजे ना घरातलं आपलं भाजी भाकर म्हणतो तसलं ते आहेत आमच्या घरात, तेवढं तरी हे नाही की बाहेरचं थोडंसं खाल्लं किंवा काही तरी बास होऊन जातं. पण अशात काय झालं आहे की खा किंवा नका खा पण वजन वाढत आहे. तर आता कुछ भी नाही. तर डॉक्टरने सांगितलं तर तुमचं वजन कमी करा. आणि त्यासोबत जे आहे तर जोपर्यंत तुमचं वजन तुम्ही कंट्रोलमध्ये करणार नाही तोपर्यंत जे आहे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतील किंवा तुम्हाला जे आहे तर महिन्याचं जे आपलं हे असतं तर ते पण व्यवस्थित होऊन जाईल. तर आता मला टेन्शन आलं की वजन नेमकं कसं कमी करावं, कारण की कसं माहिती आहे का, बऱ्याच गोष्टी आहेत त्याने पण वजन कमी होतं. पण गोळ्या औषध घेण्यापेक्षा जे आहे ना तर नॅचरल कमी झालं ना तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे. तर आता चाललेलं आहे बघू. तर
जर का मी वजन कमी करायला जर का सुरुवात केली ना तर मी नक्कीच त्यावर पण व्हिडिओ बनवणार बघा तुम्हाला सांगते. कारण की ना असं झालं की यूट्यूब फॅमिली ही माझी एक असं वाटत आहे मला की माझी स्वतःचीच फॅमिली आहे असं आहे. माहिती मला प्रत्येक गोष्ट जी आहे तर मला असं तरी आहे की कोणी म्हणजे एवढं तरी शेअर करायसारखं नाही आहे. तर त्यामुळे जे आहे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ते घडणारी मी तुमच्यासोबत शेअर करतात. तसं माझी यूट्यूब फॅमिली बाय खूप छान आहे आणि सपोर्ट पण करते. तर असं प्रेम राहू द्या तुमचं. आणि बघा ते आता चालला आहे विचार. तुम्हाला जर का माहिती असेल वजन कशाने कमी होतं ते मला नक्की सांगा. कारण की माझ्या शरीराचं जे आहे ते जास्त नको व्हायला कारण की खूप प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे जे आहे ते मी बिमार म्हणजे सारख्या आजारी पडत आहे. तर बघू काय होते काही नाही. आणि गोळ्या खाऊन जे आहे तुम्हाला सांगते खूप कंटाळा आला आहे आणि हे रिअल आहे बरं का तुम्हाला. आणि चला जर का मी उद्यापासून म्हणा किंवा या आठवड्यामधून जर का वजन कमी करायला सुरुवात केली तर त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ करायला सुरुवात करणार. की बरेच बघा लेडीज असतात त्यांना पण हा प्रॉब्लेम असेल की त्यांचं अचानक वजन वाढत आहे किंवा डिलिव्हरीच्या नंतर वजन वाढलेलं आहे, त्यांना पण कमी करायचं आहे. तर तसं जर का काय असेल ना तर नक्कीच माझ्यासोबत तुम्ही पण सुरुवात करा आणि मी पण सुरुवात करणार आहे. आणि माझं जेवढं पहिलं वजन 55 होतं माझ्या हाईटीनुसार जे माझं वजन आहे ते एकदम कंट्रोलमध्ये होतं. जे 55 आहे ना तर ते आता बघा प्रत्येकाची हाईट वेगवेगळी असते तर हाईटीनुसार वजन असतं. तर तसं माझं जे आहे तर 55 जर का राहिलं तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. पण असं हे अचानक जर का वाढलं ते पण आपण खाऊन पिऊन जर का वाढलं ते वेगळी गोष्ट आणि हे आपल्या शरीरातले हॉर्मोन्स चेंज झाल्यामुळे जर का वाढलं तर ते वेगळं. आणि खाऊन पिऊन वाढवलं असतं तर त्यामुळे जे तुम्ही टेन्शन पण घेऊ नका. पण ज्यांच्या शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांचं असं अचानक वाढायला लागलेलं आहे तर ते कुठंतरी थोडंसं वेगळं आहे. तर असं चला इकडे जे आहेत आमच्या बटाट्याच्या शिट्ट्या होत आहेत बरं का तुम्हाला सांगते. आणि बाळ पण आहे बरं का शेजारी बाळ, कारण की बाळाला माहीत आहे मम्मीचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर असं चला तर मी आता उद्यापासून माझी नवीन जर्नी ही जी आहे ती सुरू करणार आहे. नवीन जर्नी म्हणजे कसं माहिती का वजन कमी तर करायचं आहे पण त्यासोबत आपल्या शरीराला जे आहे ते अजिबात इफेक्ट नाही पडला पाहिजे. थोडा सध्या म्हणजे बघा कुठं जरी पेन होणं किंवा काय होणं तसं अजिबात नाही झालं पाहिजे. करायचं आहे पण सगळं नॅचरल पद्धतीनं आणि जसं आपण म्हणतो ना की हे करतो तसं. तर उद्यापासून मी काय काय करणार आहे काही नाही नक्की आणि त्यावर रोज व्हिडिओ येणार आहेत. कारण की मी तुम्हाला सांगते 3 महिन्याच्या गोळ्या पण आहेत आयुर्वेदिकच्या आणि त्यासोबतच मला माझी जर्नी पण हे करायची आहे. वजन पण कमी करायचं आहे. काय होतं कसं होतं ते काय मला माहीत नाही पण तुम्हाला सांगते तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली घेऊन जर कमी सोबत केलं तर मला असं वाटतं की नक्कीच माझं पूर्ण होईल आणि स्वामींच्या इच्छानुसार माझं सगळं जे आहे ते व्यवस्थित होईल. आणि खूप लेडी जे आहे ते शेतामध्ये काम करतात किंवा ज्यांना शेती आहे ना त्यांचं खूप भारी आहे. सकाळी उठायचं काम वगैरे आवरायचं आणि डायरेक्ट शेतीमध्ये जायचं. पण हे सिटींच्या बायकांचं कसं आहे माहिती का खाल्लं तरी प्रॉब्लेम आहे नाही खाल्लं काय काम नाही धंदा काय काय हेरवाशी बांधा पहा माझा मुला काय होते काम न धंदा आणि काय हेरवाशी बांधा असं चला. तर असं चाललेलं आहे. तर त्यामुळे मला पण खूप कधी कधी टेन्शन येतं कारण की सगळं आपल्या लाईफमध्ये खूप चांगलं असतं. कुठंही आपल्याला म्हणजे टेन्शन डिप्रेशन घेण्याची गरज नसते. मग असं अचानक काही ना काहीतरी येतं असं म्हणतात. त्यामुळेच मी तर म्हणते ना की खरंच गाव भारी आहे आणि ज्यांना शेती आहे जे शेतीमध्ये काम करतात त्यांचं तर मी सांगते की खूप भारी आहे असं आहे. कारण की सिटीतल्या लोकांचं जे आहे तर खाणं पिणं सगळं व्यवस्थित असेल पण त्यांना सुख नाहीये. सुख कोणत्या गोष्टीचं नाहीये तुम्हाला माहिती आहे का. सुख म्हणजे हे एकाच गोष्टीचं नसतं की म्हणजे आजारी पडतात किंवा बोलायला कोणी नसतं किंवा असं आजारी पडलं तर कोणी तू खाल्लंस का की तुझं काय त्रास होते असं विचारायला कोणी नसतात. शेवटी फक्त आपले नातेवाईक असतात असं आहे. आणि आजूबाजूंच्यांना काही देणं घेणं नसतं. पण तसं एखाद्या गावच्या ठिकाणी जाऊन बघा एकदम असं साधा सिंपल खेड्यामध्ये तर एक जरी माणूस आजारी पडला तर लगेच शेजारच्याला समजतं अरे ते आजारी होतं त्याला काय झालं आहे पहा असं आहे. कारण की आम्ही जे आहे ते बरेच वेळा असं पाहिलेलं आहे बरं का आणि ऐकलेलं पण आहे. पण तसं आमच्या इकडं नाही आहे. असंच चला तर ज्याच्या तिकडचं तर मी आता सगळ्यांनी असंच व्हिडिओला सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाच जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब पण करत जावा आणि मनापासून व्हिडिओ जर का आवडत तर नक्कीच शेअर पण करत जावा असं आहे. तर असं चला उद्यापासून जे आहे तर नवीन जर्नी सुरू होत आहे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये तर मी दाखवणारच मग की मी काय काय करणार आहे. कारण की मला जे आहे भरपूर काही सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर जे आहे तर माझा चेहरा खूप छान होता आणि आता सध्या जे आहे तर खूप पिंपल्स येत आहेत हे झाले त्यामध्ये पण मला खूप टेन्शन येत आहे. त्यामुळेच मी जे आहे तर माझी जर्नी लवकरात लवकर सुरू करणार आहे. ना आता असं उन्हाळा येत आहे तर ज्याला वजन कमी करायचं असेल त्यांनी नक्कीच फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि
नॅचरल तरीक्याने कसं तुमचं वजन कमी होईल. मी माझं स्वतःचं बी करणार आणि शेवटी माझ्याबरोबर तुमची जर काही इच्छा असेल तर नक्की तुम्ही पण करायला सुरुवात करा. कारण की शरीर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगते बाकी गोष्टी आपल्यात काही असं वगैरे होतं पण शरीर खूप महत्त्वाचं आहे आणि तंदुरुस्त ठेवणं त्याला हे आपल्या हातात आहे. तर भरपूर पाणी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच रिटर्न एकदा म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.